Good morning student. In last lecture we learned about the marginal efficiency of capital. In today's lecture we learn about the investment demand curve and the factor influencing the MEC. So we start with first investment demand curve. The relationship between the level of investment and MEC can be explained with the help of the following schedule and diagram. The schedule shows that investment increases, MEC's decline. When the above schedule is plotted on the graph, MEC curve is obtained. It shown as follows. तर या ठिकाणी आपल्याला शेड्यूलच्या माध्यमातून आणि डायग्रामच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपल्याला लेवल ऑफ इन्व्हेस्टमेंट आणि MEC यांच्यामधलं रिलेशनशिप आपल्याला एक्सप्लेन केलेलं आहे. तर या शेड्यूलमध्ये बघितलं तर आपल्याला लक्षात येईल की लेवल ऑफ इन्व्हेस्टमेंट फर्स्ट कॉलममध्ये आपल्याला दिलेले आहे आणि MEC हे पर्सेंटेजमध्ये आपल्याला नेक्स्ट कॉलममध्ये दिलेले आहेत. म्हणजे ज्यावेळेला इन्व्हेस्टमेंट ही 5,000 होती त्यावेळेला MEC म्हणजे मार्जिनल एफिशियन्सी ऑफ कॅपिटल ही 20% होती. त्याच्यानंतर जेव्हा इन्व्हेस्टमेंट 5,000 वरून 10,000 वर गेली त्यावेळेला MEC आपल्याला 15% झालेली दिसून येते, 15% झालेली दिसून येते. त्याच्यानंतर इन्व्हेस्टमेंट 10ची 15 झाली त्यावेळेला MEC आपल्याला 12%. त्याच्यानंतर 15 ते 20 इन्व्हेस्टमेंट झाली त्यावेळेला आपल्याला 10% तरीके आपल्याला MEC दिसून येते. आणि 20 वरून 25 वर इन्व्हेस्टमेंट गेली त्यावेळेला आपल्याला MEC हा 8% झालेला दिसून येतो. म्हणजे या शेड्यूलवरून आपल्याला लक्षात येईल की इन्व्हेस्टमेंट ज्याप्रमाणे वाढत जाते त्यावेळेला आपल्याला MEC म्हणजेच मार्जिनल एफिशियन्सी ऑफ कॅपिटल ही आपल्याला डिक्लाइन होताना दिसून येते. आणि वरती दिलेल्या शेड्यूलमध्ये जी काही इन्फॉर्मेशन जी आहे ते आपण ग्राफवरती प्लॉट केल्याच्यानंतर आपल्याला ठिकाणी MEC कर्व हा ठिकाणी आपल्याला मिळालेला दिसून येतो. तर तो कशा पद्धतीने त्या ठिकाणी मिळाला त्याचं एक्सप्लेनेशन या ठिकाणी आपल्याला दिले आहे ते पण आता पुढे पाहणार आहोत. In the above diagram, MEC curve slope downward from the left to right, indicating the inverse relationship between the investment and MEC. When the investment is OQ, MEC is OR. When the investment is increased to OQ1 and OQ2, MEC decline to OR1 and OR2. When more and more investment take place, prospective yield has a tendency to decline and supply price has a tendency to rise. Hence the investment demand curve has a negative slope. मागच्या पेजवरती दिलेल्या डायग्राममध्ये आपण बघितलं तर आपल्याला लक्षात येईल की MEC कर्व हा ठिकाणी आपल्याला डाऊनवर्ड स्लोपिंग, लेफ्ट टू राईट डाऊनवर्ड स्लोपिंग आपल्याला असलेला दिसून येतो. याच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपल्याला इन्व्हेस्टमेंट आणि MEC यांच्यामध्ये इन्व्हर्स रिलेशनशिप आहे हे त्या ठिकाणी आपल्याला इंडिकेट केलेलं दिसून येतं. म्हणजेच कशा पद्धतीने तर ज्यावेळेला आपल्याला इन्व्हेस्टमेंट ही OQ होती त्यावेळेला आपल्याला MEC हा OR असलेला दिसून येतो. परंतु ज्यावेळेला इन्व्हेस्टमेंट ही ज्यावेळेला OQ वरून OQ2 पर्यंत वाढली त्यावेळेला MEC हा ठिकाणी आपल्याला OR1 वरून OR2 पर्यंत आपल्याला डिक्लाइन झालेला दिसून येतो. तर असं का झालं तर आपल्याला लक्षात येईल की ज्यावेळेला आपण जास्तीत जास्त इन्व्हेस्टमेंट करत असतो किंवा जास्तीत जास्त इन्व्हेस्टमेंट ही त्याकडे वाढत जात असते त्यावेळेला प्रॉस्पेक्टिव्ह यील्ड जो आहे तो आपल्याला डिक्लाइन होताना दिसून येतो आणि सप्लाय प्राईस जे आहे तो आपल्याला वाढताना दिसून येते. त्यामुळे इन्व्हेस्टमेंट डिमांड कर हा त्या ठिकाणी आपल्याला निगेटिव्ह स्लोप त्या ठिकाणी असलेला दिसून येतो. In figure 6.2, y-axis represent the both MEC and RI given a certain rate of MEC and RI. The equilibrium level of investment can be determined at point where the MEC is equal to RI. In the above diagram, when the rate of interest is RI, level of investment is OQ. When the rate of interest is failed to OR1 to OR2, investment will be increased to OQ1 to OQ2. Thus the MEC curve or the investment demand curve shows the level of investment at the various rate of interest. या ठिकाणी आपल्याला 6.2 या डायग्रामच्या माध्यमातून आपण बघितलं तर आपल्याला लक्षात येईल की y ॲक्सिसवरती आपल्याला मार्जिनल एफिशियन्सी ऑफ कॅपिटल आणि RI म्हणजे रेट ऑफ इंटरेस्ट या ठिकाणी रिप्रेझेंट केलेलं आहे. आणि त्याच्या माध्यमातून आपल्याला लक्षात येईल की ज्यावेळेला मार्जिनल एफिशियन्सी ऑफ कॅपिटल आणि रेट ऑफ इंटरेस्ट हे इक्वल असतात त्यावेळेला आपल्याला लेवल ऑफ इन्व्हेस्टमेंट ही इक्वेलिब्रियम त्या ठिकाणी असलेली दिसून येते. आणि एक्स ॲक्सिसच्या माध्यमातून आपल्याला व्हॅल्यू ऑफ इन्व्हेस्टमेंट ही रिप्रेझेंट केलेली आपल्याला दिसून येते. तर दिलेल्या डायग्राममध्ये म्हणजे 6.2 मध्ये जर बघितलं तर आपल्याला लक्षात येईल की ज्यावेळेला रेट ऑफ इंटरेस्ट हे OR1 पर्यंत होते त्यावेळेला लेवल ऑफ इन्व्हेस्टमेंट ही OQ1 पर्यंत आपल्याला असलेली दिसून येते. परंतु इंटरेस्ट रेट हे त्यावेळी OR1 वरून OR2 पर्यंत खाली आले त्यावेळेला इन्व्हेस्टमेंट देखील आपल्याला OQ1 वरून OQ2 पर्यंत वाढलेली दिसून येते. त्यामुळेच MEC कर्वच्या माध्यमातून आपल्या ठिकाणी वेगवेगळ्या रेट ऑफ इंटरेस्ट रेटवरती इन्व्हेस्टमेंट लेवल किती असणार आहे हे त्या ठिकाणी आपल्याला MEC कर्वच्या माध्यमातून रिप्रेझेंट केलेलं दिसून येतं. Though the investment change with the change in the rate of interest, how much it will be the change depend upon the elasticity of investment demand curve. If it is high elastic, then the change in investment will be the significant when the rate of interest change. If the investment demand is inelastic,
then the change in investment with the change in the rate of interest will be the less. इस ठिकाणी आपल्याला लक्षात येईल की रेट ऑफ इंटरेस्टमध्ये किती प्रमाणात चेंज झाल्यावर त्या ठिकाणी आपल्याला इन्व्हेस्टमेंटमध्ये किती प्रमाणात चेंज होतो हे त्या ठिकाणी आपल्याला इन्व्हेस्टमेंट डिमांड करच्या इलेस्टिसिटीवरती आपल्याला डिपेंड असलेलं दिसून येतं. म्हणजेच इन्व्हेस्टमेंट डिमांड कर हा ठिकाणी आपल्याला हायली इलेस्टिक असेल तर ज्याप्रमाणे आपल्याला ठिकाणी इन्व्हेस्टमेंटमध्ये चेंज होतो त्याच पद्धतीने त्या ठिकाणी आपल्याला रेट ऑफ इंटरेस्टमध्ये देखील चेंज झालेला दिसून येतो. परंतु ज्यावेळेला इन्व्हेस्टमेंट डिमांड कर हा ठिकाणी इनइलॅस्टिक असतो त्यावेळेला इन्व्हेस्टमेंटमध्ये होणाऱ्या चेंजपेक्षा त्याच्याकडे आपल्याला रेट ऑफ इंटरेस्ट हे ठिकाणी कमी प्रमाणात आपल्याला चेंज झालेले दिसून येतात. अशा पद्धतीने रिलेशनशिप हे ठिकाणी आपल्याला रेट ऑफ इंटरेस्ट आणि इन्व्हेस्टमेंटमध्ये ठिकाणी असलेलं दिसून येतं. इन फिगर 6.3 एक्सप्लेन द चेंज इन इन्व्हेस्टमेंट ड्यू टू द चेंज इन MSC गिवन द रेट ऑफ इंटरेस्ट. When the entrepreneurs expect the profit to rise, MEC curve will be shifted to the right. In the figure, original curve is MEC. Then the new curve MEC1 indicates the change in MEC due to rise in the profit expectation, and hence the more investment will be the undertaken. Now the investment will be the rise to OQ1. On the contrary, MEC2 indicates the fall in the profit expectation, hence the investment will be the decline OQ2. Thus, the investment depend upon the two factors, namely MEC and RI. As long as MEC is greater than RI, investment will be the undertaken. Investment will be the fallen when the MEC is less than the of RI. Thus, the investment depend on the both MEC and RI. Of the two factors, rate of interest remain the stable or the sticky in the short run. MEC on the other hand is volatile factor. Hence the private investment is by and large influenced by the MEC in short run. तर या ठिकाणी आपल्याला 6.3 या डायग्रामच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपल्याला एका फिक्स रेट ऑफ इंटरेस्टवरती त्या ठिकाणी जर MEC चेंज झाला तर त्या ठिकाणी इन्व्हेस्टमेंटमध्ये कशा पद्धतीने चेंज होतो त्या ठिकाणी आपल्याला रिप्रेझेंट केलेलं आहे. म्हणजे जर समजा एखाद्या एंटरप्रेन्युअरला त्याचं प्रॉफिट हे मोठ्या प्रमाणात वाढेल अशा पद्धतीचं एक्सपेक्टेशन असेल, म्हणजे त्याच्या प्रॉफिटमध्ये वाढ होईल अशा प्रकारचं जर एक्सपेक्टेशन असेल तर MEC कर म्हणजेच मार्जिनल एफिशियन्सी कर हा ठिकाणी आपल्याला राईट साईडला शिफ्ट झालेला दिसून येतो. म्हणजे आपण फिगरमध्ये बघितलं तर आपल्याला लक्षात येईल की MEC हा ठिकाणी आपला ओरिजिनल कर त्या ठिकाणी असलेला दिसून येतो. आणि नेक्स्ट आपल्याला कर दिला आहे तो म्हणजेच MEC1 या करच्या माध्यमातून इंडिकेट केलं की MEC हा ठिकाणी आपल्याला प्रॉफिट एक्सपेक्टेशन वाढल्यामुळे त्या ठिकाणी आपल्याला MEC वरून MEC1 पर्यंत MEC कर आपल्याला चेंज झालेला दिसून येतो. म्हणजेच राईट साईडला तो आपल्याला सरकलेला दिसून येतो आणि त्याच्या माध्यमातून त्या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट देखील मोठ्या प्रमाणात आपल्याला वाढलेली दिसून येते. मग डायग्राममध्ये बघितलं तर इन्व्हेस्टमेंट ही त्या ठिकाणी आपल्याला OQ पासून OQ1 पर्यंत आपल्याला शिफ्ट झालेली दिसून येते. परंतु इतर दुसऱ्या बाजूने बघितलं तर आपल्याला लक्षात येईल की MEC2 याच्या माध्यमातून आपल्याला प्रॉफिट एक्सपेक्टेशन हे फेल झालेले दिसून येतात. म्हणजेच प्रॉफिट जे आहे ते आपल्याला कुठेतरी कमी होईल अशा पद्धतीचं एक्सपेक्टेशन त्या ठिकाणी आपल्याला असलेलं दिसून येतं. त्यामुळे आपली इन्व्हेस्टमेंट जी आहे ती देखील आपल्याला OQ पासून OQ2 पर्यंत कमी झालेली दिसून येते. अशा पद्धतीने एका फिक्स रेट ऑफ इंटरेस्टवरती जर MECमध्ये चेंज झाला म्हणजेच त्या ठिकाणी आपल्याला प्रॉफिट एक्सपेक्टेशनमध्ये जर चेंज होत असेल, प्रॉफिट जर वाढत असेल किंवा कमी होत असेल तर त्याचा ठिकाणी आपल्याला त्याच पद्धतीने इन्व्हेस्टमेंटमध्ये देखील परिणाम झालेला दिसून येतो. म्हणजे जर प्रॉफिट एक्सपेक्टेशन जर चांगले असतील म्हणजेच प्रॉफिट वाढणार असेल अशा पद्धतीचे एक्सपेक्टेशन असेल तर त्या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट आपल्याला वाढलेली दिसून येते. आणि प्रॉफिट एक्सपेक्टेशन जे आहे ते कमी असतील म्हणजेच आपल्याला प्रॉफिट होणार नाही अशा प्रकारचं एक्सपेक्टेशन असेल किंवा कमी प्रॉफिट होईल अशा पद्धतीचं एक्सपेक्टेशन असेल तर इन्व्हेस्टमेंट ही आपल्याला कमी झालेली दिसून येते. अशा पद्धतीने त्याकडे MECचा त्याकडे आपल्याला इन्व्हेस्टमेंटवरती इफेक्ट झालेला दिसून येतो. तर यावरून आपल्याला लक्षात येईल की इन्व्हेस्टमेंट जी आहे ही दोन फॅक्टरवरती आपल्याला डिपेंड असलेली दिसून येते. म्हणजेच MEC आणि रेट ऑफ इंटरेस्ट या दोन गोष्टीवरती ठिकाणी आपल्याला इन्व्हेस्टमेंट ही डिपेंड असलेली दिसून येते. म्हणजे आपण लॉंग रनचा विचार केला तर आपल्याला लक्षात येईल की MEC हा जर त्या ठिकाणी RI पेक्षा मोठा असेल म्हणजे रेट ऑफ इंटरेस्टपेक्षा मार्जिनल एफिशियन्सी ऑफ कॅपिटल ही जर मोठी असेल तर इन्व्हेस्टमेंट त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आपल्याला केलेली दिसून येते. आणि जर MEC हा ठिकाणी रेट ऑफ इंटरेस्टपेक्षा कमी असेल तर इन्व्हेस्टमेंट ही आपल्याला कमी झालेली दिसून येते. परंतु आपण शॉर्ट रनचा विचार केला तर आपल्याला लक्षात येईल की रेट ऑफ इंटरेस्ट हे आपल्याला स्टेबल असलेले दिसून येतात किंवा शॉर्ट रनसाठी रेट ऑफ इंटरेस्ट हे आपल्याला स्टेबल असलेले दिसून येतात. त्यामुळे शॉर्ट रनमध्ये इन्व्हेस्टमेंटवरती मार्जिनल एफिशियन्सी ऑफ कॅपिटल हा मोठ्या प्रमाणात आपल्याला इफेक्ट करताना दिसून येतं. म्हणजे शॉर्ट रनमध्ये आपल्याला इन्व्हेस्टमेंट ही पूर्णपणे आपल्याला मार्जिनल एफिशियन्सी ऑफ कॅपिटलवरती डिपेंड असलेली दिसून येते. आणि लाँग रन इन्व्हेस्टमेंट ही त्या ठिकाणी आपल्याला मार्जिनल एफिशियन्सी ऑफ कॅपिटल बरोबरच त्या ठिकाणी रेट ऑफ इंटरेस्टवरती देखील डिपेंड असलेली दिसून येते.
तर नेक्स्ट या ठिकाणी आपल्याला दिले ते म्हणजेच फॅक्टर इन्फ्लुएन्सिंग MAC म्हणजेच मार्जिनल इफिशियन्सी ऑफ कॅपिटलवरती कोणकोणते फॅक्टर ठिकाणी इन्फ्लुएन्स करतात ते या ठिकाणी आपल्याला दिलेले आहेत. मग ते शॉर्ट रनमध्ये कोणते फॅक्टर इन्फ्लुएन्स करतात आणि लॉंग रनमध्ये कोणते फॅक्टर इन्फ्लुएन्स करतात ते या ठिकाणी आपल्याला दिले आहेत. तर आपण फर्स्ट या ठिकाणी बघणार आहोत ते म्हणजे शॉर्ट रन फॅक्टर, म्हणजेच कोणकोणत्या प्रकारचे शॉर्ट रन फॅक्टर आहेत जे आपल्याला मार्जिनल इफिशियन्सी ऑफ कॅपिटलवरती इफेक्ट करतात ते आपण आता पुढे पाहणार आहोत. सो द फर्स्ट इज propensity to consume. If the propensity to consume rise, MEC will rise and vice versa. म्हणजे सर फर्स्ट आपल्याला फॅक्टर दिले तर म्हणजेच प्रोपेन्सिटी टू कंझ्युम, म्हणजे जर ठिकाणी कंझ्युम करण्याची किंवा वस्तू खरेदी करण्याची जर ठिकाणी प्रवृत्ती जर वाढली असेल तर त्या ठिकाणी आपल्याला MEC हा ठिकाणी आपल्याला वाढलेला दिसून येतो. आणि जर ती प्रवृत्ती कमी झाली असेल तर त्या ठिकाणी आपल्याला MEC हा कमी झालेला दिसून येतो. नेक्स्ट इज इन्क्रीज इन इन्कम. इफ द इन्कम ऑफ द पीपल राईज, इफ द टॅक्स रेट्स आर रिड्यूस, देन द MEC विल इन्क्रीज अँड व्हायसे वर्सा. म्हणजे सगळे नेक्स्ट आपल्याला फॅक्टर दिले तो म्हणजेच इन्क्रीज इन इन्कम, म्हणजेच लोकांच्या इन्कममध्ये त्या ठिकाणी वाढ झाली असेल किंवा जर टॅक्स रेट जर कमी झाले असतील तरी देखील त्या ठिकाणी आपल्याला मार्जिनल इफिशियन्सी ऑफ कॅपिटल हे ठिकाणी आपल्याला वाढलेलं दिसून येतं. आणि जर समजा लोकांचं इन्कम जे आहे ते कमी झालं किंवा टॅक्स रेट जर वाढले तर त्या ठिकाणी आपल्याला MEC हा कमी झालेला दिसून येतो. नेक्स्ट इज फ्युचर एक्सपेक्टेशन. इफ द डिमांड फॉर द गुड्स अँड द प्राइस आर द एक्सपेक्टेड टू राईज and the cost are expected to fail, then the MEC will be the rise and vice versa. म्हणजे त्या ठिकाणी नेक्स्ट आपल्याला दिले ते म्हणजेच फ्युचर एक्सपेक्टेशन, म्हणजे त्या ठिकाणी प्रोडक्टची डिमांड ही त्या ठिकाणी फ्युचरमध्ये वाढणार असेल, त्याचबरोबर प्रोडक्टची प्राईस ही फ्युचरमध्ये वाढणार असेल किंवा त्या ठिकाणी प्रोडक्टची कॉस्ट जी आहे त्या ठिकाणी रिड्यूस होणार असेल तरी देखील त्या ठिकाणी आपल्याला MEC हा ठिकाणी आपल्याला वाढलेला दिसून येतो. आणि त्याच्या विरुद्ध जर त्या ठिकाणी डिमांड ही फ्युचरमध्ये कमी होणार असेल, त्याचबरोबर प्राईस जर कमी होणार असतील आणि कॉस्ट ही वाढणार असेल तर त्या ठिकाणी आपल्याला MEC हा कमी झालेला आपल्याला दिसून येतो. नेक्स्ट इज अवेलेबिलिटी ऑफ लिक्विड फंड. इफ द इन्व्हेस्टर हॅज अ ह्यूज लिक्विड फंड देन द इन्व्हेस्टमेंट्स आर इझी अँड हेज द MEC विल बी द हाय अँड व्हायसे वर्सा. म्हणजे जर नेक्स्ट आपल्याला फॅक्टर दिले तर म्हणजेच अवेलेबिलिटी ऑफ लिक्विड फंड, म्हणजे जर इन्व्हेस्टरकडे त्याकडे मोठ्या प्रमाणात लिक्विड फंड अवेलेबल असेल तर त्याकडे आपल्याला इझिली त्याकडे इन्व्हेस्टमेंट ह्या झालेल्या दिसून येतात. त्यामुळे MEC मार्जिनल इफिशियन्सी ऑफ कॅपिटल ही ठिकाणी आपल्याला वाढलेली दिसून येते. आणि जर समजा त्या ठिकाणी इन्व्हेस्टरकडे मोठ्या प्रमाणात लिक्विड फंड नसेल किंवा लिक्विड फंडची कमतरता ठिकाणी असेल तर इन्व्हेस्टमेंट देखील आपल्याला कमी झालेल्या दिसून येतात आणि त्याचा इफेक्ट हा आपल्याला MEC वरती झालेला दिसून येतो, म्हणजेच MEC हा आपल्याला कमी झालेली दिसून येते. नेक्स्ट इज बिझनेस कंडिशन्स. MEC विल बी द हाय इफ देअर इज अ बिझनेस ऑप्टिमिझम अँड इट विल बी द लो इफ द पेसिमिझम प्रिवेल इन द इकॉनॉमी. नेक्स्ट फॅक्टर दिला तर म्हणजेच बिझनेस कंडिशन्स, म्हणजे जर समजा बिझनेस कंडिशन्स ह्या आशावादी असतील तर त्याकडे आपल्याला MEC हा वाढलेला दिसून येतो. आणि जर त्याकडे बिझनेस कंडिशन्स किंवा इकॉनॉमी ही त्याकडे आपल्याला निराशावादी दिसत असेल तर त्याकडे आपल्याला MEC हा लो झालेला दिसून येतो. अशा पद्धतीने वेगळे फॅक्टर जे आहेत ते आपल्या शॉर्ट टर्ममध्ये MEC वरती इफेक्ट करताना दिसून येतात. नेक्स्ट या ठिकाणी आपल्याला दिले ते म्हणजेच लॉंग रन फॅक्टर, म्हणजेच लॉंग रनमध्ये कोणकोणते फॅक्टर त्या ठिकाणी अफेक्ट करतात ते या ठिकाणी आपल्याला दिले आहेत. तर ते कोणते आहेत ते आपण आता पुढे पाहणार आहोत. सो द फर्स्ट इज टेक्नॉलॉजिकल ॲडव्हान्समेंट. This will be the lead to efficient method of the production, hence the MEC will be the rise. फर्स्ट आपल्याला फॅक्टर दिला तो म्हणजे टेक्नॉलॉजिकल ॲडव्हान्समेंट, म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला लक्षात येईल की दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात आपल्याला टेक्नॉलॉजिकल डेव्हलपमेंट किंवा ॲडव्हान्समेंट त्या ठिकाणी आपल्याला होताना दिसून येत आहे. याच्या माध्यमातून आपल्याला वेगळ्या प्रकारचे काही प्रोडक्शन मेथड आहेत त्या इफिशियंट कशा पद्धतीने करता येईल, त्याच्यामध्ये कशा पद्धतीने इम्प्रूव्हमेंट करता येईल, प्रोडक्शन प्रोसेस जी आहे ती कशा पद्धतीने फास्टर करता येईल याच्याकडे आपल्याला फोकस केलेला दिसून येतो. आणि याच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपल्याला MEC जो आहे त्याच्यावर तो देखील आपल्याला वाढलेला दिसून येतो. Next is additional demand. If the existing capacity is fully used and if the demand rise, new investment is required, hence the MEC will be the high. नेक्स्ट ठिकाणी आपल्याला फॅक्टर दिले तो म्हणजेच ॲडिशनल डिमांड, म्हणजे आपली जी काय एक्झिस्टिंग कॅपॅसिटी आहे ती फुल झाल्याच्या नंतर जर त्या ठिकाणी डिमांड वाढत असेल तर त्याच्या माध्यमातून आपल्याला मोठ्या प्रमाणात इन्व्हेस्टमेंटची रिक्वायरमेंट त्या ठिकाणी असलेली दिसून येते. म्हणजेच त्या ठिकाणी मार्केटमध्ये प्रोडक्टसाठी डिमांड वाढत असल्यामुळे आपल्याला ते तयार करण्यासाठी मोठ्या प्रमाणात इन्व्हेस्टमेंट ही करणं गरजेचं असतं. आणि त्या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट वाढल्यामुळे त्या ठिकाणी आपल्याला MEC देखील मार्जिनल इफिशियन्सी ऑफ कॅपिटल देखील आपल्याला वाढलेलं दिसून येतं. अशा पद्धतीने ॲडिशनल डिमांडमुळे देखील त्या ठिकाणी आपल्याला MEC वरती इफेक्ट झालेले दिसून येतात. नेक्स्ट इज पॉप्युलेशन ग्रोथ. Increase in population will increase the demand for the goods and services leading to higher MEC. नेक्स्ट या ठिकाणी आपल्याला फॅक्टर दिले तर म्हणजेच पॉप्युलेशन ग्रोथ, म्हणजेच आपल्या लक्षात येईल की वारंवार आपली लोकसंख्या जी आहे ती वाढत जाताना दिसून येते. त्यामुळे लोकसंख्या वाढल्यामुळे आपल्याला लागणारे जे काही प्रोडक्ट असतील किंवा सर्व्हिसेस असतील त्याची डिमांड देखील आपल्याला वाढलेली दिसून येते आणि त्याचा इफेक्ट हा MEC वरती झालेला आपल्याला दिसून येतो. म्हणजेच डिमांड आणि डिमांड वाढल्यामुळे त्या ठिकाणी आपल्या ठिकाणी MEC देखील वाढलेला दिसून येतो. Next is infrastructural development. Government initiate to develop the infrastructure will give the rise to many business opportunities, hence the MEC will be the high.
म्हणजेच त्या ठिकाणी नेक्स्ट आपल्याला फॅक्टर दिला आहे तो म्हणजेच इन्फ्रास्ट्रक्चरल डेव्हलपमेंट. म्हणजेच त्या ठिकाणी गव्हर्नमेंटकडून मोठ्या प्रमाणात आपल्याला इन्फ्रास्ट्रक्चरल डेव्हलपमेंट करण्यासाठी इनिशिएटिव्ह आपल्याला घेतलेले दिसून येतात. याच्या माध्यमातून आपल्याला वेगळ्या प्रकारच्या बिझनेस ऑपॉर्च्युनिटीज या निर्माण झालेल्या दिसून येतात. त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात बिझनेस हे वाढलेले आपल्याला दिसून येतात. त्यामुळे त्या ठिकाणी आपल्याला MEC देखील वाढलेला दिसून येतो. नेक्स्ट इज चेंज इन इकॉनॉमिक पॉलिसी. If the government adopt the favorable economic policy, business prospect will improve and this has positive impact on MEC. म्हणजेच नेक्स्ट आपल्याला फॅक्टर दिले तो म्हणजे चेंज इन इकॉनॉमिक पॉलिसी. म्हणजे जर गव्हर्नमेंटने त्या ठिकाणी योग्य अशी फेवरेबल अशी इकॉनॉमिक पॉलिसी त्या ठिकाणी ॲडॉप्ट केली तर मोठ्या प्रमाणात बिझनेसमध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणात इम्प्रूव्हमेंट ह्या झालेल्या दिसून येतात आणि त्याचा इफेक्ट हा ठिकाणी आपल्याला MECवरती पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झालेला दिसून येतो. Next is current level of investment. If the current level of investment is low in an industry, there are good business prospects in that industry. The MEC will be the high and vice versa. नेक्स्ट या ठिकाणी आपल्याला फॅक्टर दिला आहे तो म्हणजेच करंट लेवल ऑफ इन्व्हेस्टमेंट. म्हणजे जर एखाद्या इंडस्ट्रीमध्ये करंट इन्व्हेस्टमेंट ही कमी प्रमाणात असेल आणि त्या इंडस्ट्रीच्या माध्यमातून आपल्याला मोठ्या प्रमाणात बिझनेस प्रॉस्पेक्ट हे ठिकाणी तयार होऊ शकतात किंवा चांगल्या पद्धतीचे बिझनेस प्रॉस्पेक्ट हे त्या इंडस्ट्रीमध्ये असतील तर त्या ठिकाणी आपल्याला MECमध्ये मोठ्या प्रमाणात ग्रोथ ही झालेली दिसून येते. आणि जर समजा एखाद्या इंडस्ट्रीमध्ये मोठ्या प्रमाणात इन्व्हेस्टमेंट असेल आणि जर त्या इंडस्ट्रीच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीचे बिझनेस प्रॉस्पेक्टिव्ह मिळत नसतील तर त्याकडे आपल्याला MEC हा डिक्लाइन झालेला आपल्याला दिसून येतो. अशा पद्धतीचे वेगवेगळे फॅक्टर जे आहेत ते लाँग रनवरती आपल्याला लाँग रनच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपल्याला MECवरती इफेक्ट करताना दिसून येतात. म्हणजेच हे फॅक्टर जे आहेत ते लाँग रन MECवरती आपल्याला मोठ्या प्रमाणात इफेक्ट करताना दिसून येतात. Thus, in the short run, investment functions is mainly influenced by the MEC rather than the rate of interest. म्हणजेच या फॅक्टरवरून आपल्या लक्षात येईल की आपण शॉर्ट रनसाठी जर इन्व्हेस्टमेंट फंक्शन बघितलं तर आपल्याला MECवरून मोठ्या प्रमाणात त्याच्यावरती इफेक्ट झालेले दिसून येतात रादर दॅन इंटरेस्ट रेट. म्हणजेच इंटरेस्ट रेटपेक्षा MECचे आपल्याला मोठ्या प्रमाणात इन्व्हेस्टमेंट फंक्शन्सवरती शॉर्ट रनमध्ये मोठ्या प्रमाणात इफेक्ट झालेले आपल्याला दिसून येतात. अशा पद्धतीने या चॅप्टरमध्ये आपण त्या ठिकाणी टाईप्स ऑफ इन्व्हेस्टमेंट बघितले, त्याच्यानंतर मार्जिनल एफिशियन्सी ऑफ कॅपिटल म्हणजेच काय ते बघितलं, त्याच्यानंतर इन्व्हेस्टमेंट डिमांड कर्व म्हणजेच काय ते बघितलं आणि त्याच्यानंतर मार्जिनल एफिशियन्सीवरती कोणकोणते फॅक्टर त्या ठिकाणी इन्फ्लुएन्स करतात ते देखील आपण या चॅप्टरमध्ये पाहिलं.